ती सिरीज बघितली तर सिरीज कशी होती. सिरीज ही टेबलमधल्या कॉलमसारखी असते, एखाद्या कॉलमसारखी, जो की वन डायमेन्शनल ॲरे असतो आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचा डेटा होल्ड केला जातो. ओके, आता आपण बघणार आहे की पांडाजमधला डेटा फ्रेम. तर डेटा फ्रेम कसे असतात तर मल्टी डायमेन्शनल ॲरेसारखे किंवा मल्टी डायमेन्शनल टेबल्स. म्हणजे सिरीज ही जर का पर्टिक्युलर कॉलम असेल टेबलमधला, तर डेटा फ्रेम हा कंप्लीट कॉलम असतो ज्याच्यामध्ये रोज कॉलम्स सगळं, कंप्लीट टेबल असतो ज्याच्यामध्ये रोज कॉलम्स सगळं आहे असा. ओके, तर कॉम्प्लिकेटेड टेबल्स वगैरे स्टडी करायचे असतात तेव्हा डेटा फ्रेम सापडतात. आता आपण बघणार आहेत काय काय की डेटा फ्रेम, ब्लँक डेटा फ्रेम कशी एम्प्टी डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची, लिस्टपासून डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची, डिक्शनरीपासून डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची, आणि जेव्हा CSV फाईल असते तेव्हा डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची. ओके, तर DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम असं केलं की एम्प्टी डेटा फ्रेम क्रिएट होईल. PD डॉट डेटा फ्रेम DF इज इक्वल टू PD डॉट डेटा फ्रेम असं लिहिलं की एम्प्टी डेटा फ्रेम क्रिएट होईल. ओके, डेटा फ्रेम काय, कलेक्शन ऑफ डेटा दॅट कंटेन्स रोज अँड कॉलम, आणि PD डॉट डेटा फ्रेम आणि कर्ली ब्रॅकेट दिलं की एम्प्टी डेटा फ्रेम क्रिएट होईल. आता हेच आणि ती जर का प्रिंट केली तर काय दिसेल, कॉलम्स आणि इंडेक्स ते ब्लँक दिसेल, कारण ती एम्प्टी डेटा फ्रेम आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. त्याच्यानंतर लिस्ट वापरून डेटा फ्रेम क्रिएट करायची असेल तर ही समजा लिस्ट आहे, LST म्हणून लिस्ट आहे 1 2 3 4 5, आणि त्याच्यामध्ये PD डॉट डेटा फ्रेम लिहिताना इथे D कॅपिटल पाहिजे, F कॅपिटल पाहिजे, PD डॉट डेटा फ्रेम, आणि त्याच्यात ती लिस्ट पास करायची. मग ती कशी डेटा फ्रेम क्रिएट होईल तर ते सिंगल कॉलम डेटा फ्रेम क्रिएट होईल, आणि त्याच्यात 0 1 2 3 4 हे त्याच्या इंडेक्स असतील, आणि 1 2 3 4 5 हे त्याच्या व्हॅल्यू असतील. ओके, आतापर्यंत आपण क्रिएटिंग सिरीज पाहिलं. आता बेटर वे बघायचा आहे टू प्रेझेंट डेटा इन टर्म्स ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलमच्या टर्ममध्ये डेटा बघायचा आहे बेटर वेमध्ये. तर लिस्ट पास केली, PD डॉट डेटा फ्रेम LST केलं की 0 1 2 3 4 हे त्याचे इंडेक्स मिळतील, आणि 1 2 3 4 5 हे त्याच्या व्हॅल्यूज मिळतील. ओके, आता आपण बघणार आहोत की मल्टिपल कॉलम्सची डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची. ओके, तर आता LSTमध्ये आपण मल्टिपल कॉलम पास करूयात. ओके, 1 2 3 4 5 11 12 13 14 15. ओके, तर PD डॉट डेटा फ्रेम आणि LST ही मल्टिपल कॉलम्स पास केले की काय होणार, 0 1 2 3 4 हे 5 कॉलम बनलेत आणि ह्या रोज आहेत. ओके, तर 1 2 3 4 5 हे काय झाले, 5 कॉलम झाले. ह्याच्यातली ही जी लिस्ट आपण पास केली तर ते काय झाले, 5 कॉलम झाले, आणि ह्या रोच्या व्हॅल्यू झाल्या, आणि हे कॉलम झाले 1 2 3 4 5 हे त्याच्यातले 1 11 हा एक कॉलम, 2 12 हा एक कॉलम, 3 13 हा एक कॉलम, 4 14 हा एक कॉलम, 5 15 असे मल्टिपल कॉलम्स क्रिएट करायचे असतील तर असे पास करायचे. ओके, आता डेटा फ्रेम युझिंग डिक्शनरी वापरून डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची. आधी मल्टिपल कॉलम्सचा कसा ते क्लिअर झालं. हे 5 कॉलम्स क्रिएट झाले, 1 2 3 4 5, आणि ह्या त्याच्यातल्या व्हॅल्यूज आहेत. ओके, आता डेटा फ्रेम वापरून कशी डिक्शनरी क्रिएट करायची, डेटा फ्रेम युझिंग डिक्शनरी वापरून डेटा फ्रेम कशी क्रिएट करायची. तर डिक्शनरीमधल्या कीज ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करतात कॉलम्सचे नेम, आणि व्हॅल्यूज ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करतात कॉलममधल्या व्हॅल्यूज. आता A5 B7 C9 D2 आणि A4 B8 C18 D12. तर PD डॉट डेटा फ्रेम A असं जेव्हा करतो आपण तर ABCD हे झाले कॉलम्स झाले, त्यातले ABCD हे कॉलम झाले, आणि आणि त्याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे 5792 ह्या डिक्शनरी कीज आर नेम्स अँड कॉलम करस्पॉन्डिंग टू द व्हॅल्यूज आर रोज, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रोज झाल्या. आता क्रिएटिंग डेटा फ्रेम युझिंग पांडा सिरीज.
क्रिएटिंग डेटा फ्रेम युझिंग पांडाज सिरीज. ओके, पांडाज सिरीज वापरून आपण डेटा फ्रेम क्रिएट करायची. कशी क्रिएट करायची तर समजा रोल नंबर, मॅथ्स आणि फिजिक्स ह्या की व्हॅल्यू दिल्यात तर ह्याच्या नावाने काय होणार, कॉलम क्रिएट होणार. आणि पी डी डॉट सिरीज देऊन व्हॅल्यू दिल्या. पी डी डॉट सिरीज कॉलममधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इन द फॉर्म ऑफ सिरीज पास केल्या. ओके, कॉलममधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या इन द फॉर्म ऑफ सिरीज पास करायच्या. पी डी डॉट सिरीज 1 2 3 4 5 रोल नंबर, मॅथ्स पी डी डॉट सिरीज मॅथ्सचे मार्क आणि पी डी डॉट सिरीज कॉलमचे फिजिक्सचे मार्क्स असे पास केले. इन द फॉर्म ऑफ सिरीज त्या कॉलममधल्या व्हॅल्यू पास केल्या. ओके, तर आपल्या ह्याच्याप्रमाणे इंडेक्स आली ही DF 0 1 2 3 4 आणि रोल नंबर हे काय आले, रोल नंबर मॅथ्स आणि फिजिक्स, रोल नंबर मॅथ्स आणि फिजिक्स हे कॉलमचे नावं आले. आणि हे 1 2 3 4 5 हे त्यांचे मार्क्स आले. ओके, आता डेटा फ्रेम युझिंग क्रिएटिंग कॉमन सेपरेटेड व्हॅल्यू म्हणजे CSV ही वापरून कशी डेटा रीड म्हणजे पांडाज वापरून कशी रीड करायची. तर PD डॉट रीड CSVR CSVR आणि इथे लोकेशन द्यायचं त्या फाईलचं, .csv फाईलचं लोकेशन द्यायचं म्हणजे पूर्णच्या पूर्ण फाईल आपल्याला पांडाजमध्ये लोड होती. आणि टाईप ऑफ DF केलं तर आपल्याला इथं डेटा फ्रेम दिसेल. इतके वेळ आपल्याला टाईप सिरीज दिसत होती, आता तो टाईप आपल्याला डेटा फ्रेम दिसणार आहे. ओके, कॉमन सेपरेटेड व्हॅल्यू कशी वापरून CSV फाईल कशी रीड करायची ते आपल्याला इथे दिसते. ओके, आता आपल्याला CSV फाईल कॉल करायची आहे, त्याच्यानंतर ती CSV फाईल रीड करायची. तर ती आपण CSV फाईलची लिंक दिली आहे. तर आता आपल्याला CSV फाईलची लिंक दिली आहे. CSV फाईल आपण कॉल केली. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलं, CSV फाईल रीड केली आणि ती रीड केलेली CSV फाईल आपण या DF या डेटा फ्रेममध्ये सेव्ह केली. DF PD डॉट रीड डॉट CSV आणि त्याची लिंक त्याची लिंक ती फाईल CSV फाईल कॉल केली, रीड केली CSV फाईल आणि ती डेटा फ्रेममध्ये स्टोअर केली. ओके, तर आता आपण काही त्याचे फंक्शन्स बघणार आहेत पांडाजचे. ओके, तर आता DF डॉट कॉलम्स, जेव्हा आपण DF डॉट कॉलम्स असं म्हणतो तर आपल्याला त्याच्यातल्या कॉलम्सची लिस्ट मिळते. इयर्स ऑफ आता याच्यातल्या आपण जी लिंक आपण पास केली त्याच्यात जे कॉलम्स आहेत त्यांची लिस्ट मिळते. जेवढे कॉलम आहेत त्याची सगळ्यांची लिस्ट मिळेल. त्याच्यानंतर आपण जेव्हा DF डॉट शेप म्हणतो तेव्हा एक आपल्याला टपल मिळतं, तर आणि त्या टपलमध्ये रोज आणि कॉलम्स असतात. ओके, एक टपल मिळतं, त्या टपलमध्ये रोज आणि कॉलम्स असतात. जेवढ्या रोज आणि कॉलम त्या टेबलमध्ये प्रेझेंट आहेत ते सांगितलेलं ते त्याच्यावरनं कळतं आपल्याला. DF डॉट साईज आपण म्हणतो तेव्हा आपल्याला नंबर ऑफ सेल्स मिळतात. तर DF डॉट साईज म्हणतो तेव्हा नंबर ऑफ सेल्स, किती सेल्समध्ये व्हॅल्यू आहे तेवढे सेल्सची व्हॅल्यू कळते. ओके, आता 30 रोज आहेत. ओके, 30 रोज आणि 2 कॉलम्स म्हणजे 30 × 2 60 सेल्समध्ये डेटा आहे. ओके, नंतर DF डॉट हेड जेव्हा म्हणतो आपण तेव्हा पहिल्या 5 रोजची इन्फॉर्मेशन तो आपल्याला देतो. पूर्ण सेल्सची पहिल्या 5 रोजची पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. आणि DF डॉट हेडमध्ये आपण एखादा नंबर पास करतो, 3 लिहितो की तेव्हा 3 रोजची व्हॅल्यू मिळते. आणि समजा 10 लिहिलं तर 10 रोजची व्हॅल्यू मिळते. जेवढा नंबर पास करू तेवढ्या रोजची माहिती मिळते आपल्याला. आणि DF डॉट टेल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लास्टच्या तेवढ्या रोजची माहिती मिळते. DF डॉट टेल म्हणतो तेव्हा लास्टच्या तेवढ्या रोजची माहिती मिळते. आणि DF डॉट टेल 3 लिहितो तेव्हा लास्टच्या 3 रोजची माहिती मिळते. किंवा DF डॉट टेल 10 लिहितो तेव्हा लास्टच्या 10 रोजची माहिती मिळते. आता DF डॉट डिस्क्राईब म्हणतो तर तो काय करतो, गिव्ज द डिस्क्रिप्शन ऑफ द न्यूमरिकल डेटा आणि बेसिक मॅथमॅटिकल थिंग्स देतो. तो म्हणजे काउंट देतो, कॉलम वाईज काउंट, मीन कॉलम वाईज मीन, न्यूमरिकल कॉलम असेल तर त्याचा मीन, स्टँडर्ड, मिनिमम व्हॅल्यू आणि
आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 25%, 50%, 75% वगैरे ही सगळी व्हॅल्यू देतो. आणि त्याच्यानंतर df.information जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला रेंज इंडेक्स मिळते. डिस्क्राईबमध्ये काय मिळतं, मॅथमॅटिकल थिंग्स मिळतात, बेसिक मॅथमॅटिकल थिंग्स ऑफ न्यूमरिकल डेटा. आणि df.information म्हणतो तेव्हा रेंज इंडेक्स मिळते. किती एंट्रीज आहेत, समजा 30 एंट्रीज, 50 एंट्रीज, तर किती एंट्रीज आहेत रेंजची इंडेक्स मिळते. डेटा कॉलम म्हणजे किती कॉलम आहेत, 2, 3 कॉलम किती कॉलम आहेत त्या कॉलमच्या डेटाविषयी माहिती मिळते, कॉलमविषयी माहिती मिळते. त्यानंतर कॉलम वाईज नल आणि नॉट नल किती व्हॅल्यूज आहेत ते कळतं. म्हणजे 30 नॉट नल सेल्स, 30 नॉट नल व्हॅल्यूज असं कळतं. आणि त्याच्यानंतर डेटा नल व्हॅल्यू आणि डेटा टाईप कळतो. ओके, मग कोणते कोणते फंक्शन्स आपण याच्यामध्ये बघितले पांडाजचे. कॉलम्स, df.column म्हटलं की कॉलम्सचे नावं कळतात. df.shape म्हटलं की टपल मिळतं, त्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स किती आहेत ते कळतात. df.sizeमध्ये सेल्स किती आहेत ते कळतात. df.headमध्ये वरच्या काही रोजची माहिती मिळते. df.tail म्हणलं की खालच्या काही रोजची माहिती मिळते. त्याच्यामध्ये आपण नंबर पास केला की हवे तेवढ्या रोज किंवा वरच्या किंवा खालच्या रोजची माहिती आपण हेड आणि किंवा टेलमध्ये नंबर पास करून मिळवू शकतो. डिस्क्राईब करतो तेव्हा मॅथमॅटिकल डेटाची माहिती मिळते. आणि इन्फॉर्मेशन म्हणतो तेव्हा रेंज इंडेक्स, डेटा कॉलम, नल किंवा नॉट नल व्हॅल्यूज कॉलम वाईज आणि डेटा टाईप्स हे कळतात. एवढे बेसिक फंक्शन्स आपण पांडाजमधले आज बघितले. ओके.